रात्रीच्या जेवणासाठी जर तुम्हाला चटपटीत आणि झणझणीत काही खाऊ वाटलं, ती अशी भरलेली भेंडी, मसालेदार आणि छान अशी चमचमीत अशी भरलेली भेंडी तुम्ही नक्की करा. आणि खूप छान सोपी पद्धत आहे. लागणारा वेळसुद्धा कमी आहे आणि लागणारं साहित्यसुद्धा कमी आहे, पण खूप छान टेस्टी अशी भेंडी तयार होती. मसाला भेंडीसुद्धा बोलू शकता. इकडे मी थोडे शेंगदाणे आणि लसूण घेतलेला आहे. लसूण आपल्याला चांगला वापरायचा आहे, कारण लसणाची खूप छान टेस्ट येते. असं भरलेला मसाला वगैरे करायचा असेल तर लसूण शेंगदाणे चांगले वापरायचे. त्यानंतर मी हे भेंड्या घेऊन आलेत, मोठ्या साईजच्या. जरा बारीक साईजच्या पण भेटतात, पण मसाला भेंडी बनवायची तर त्यावेळेस ना भेंडीची साईज थोडी मोठीच घ्यायची. आणि हे मागचा पुढचा भाग आहे ना, याचा काढून टाकायचा, कारण आपल्याला भरलेली भेंडी बनवायची आहे. भेंडीची भाजी वेगळी आणि भरलेली भेंडी वेगळी. त्यामुळं भरलेली भेंडी करण्यासाठी याची अशीच काप करायची, फक्त मागचा पुढचा भाग कापायचा. आणि जर जास्त भेंडी मोठी असेल तर त्याचे 2 तुकडे करायचे मधोमध. आता हे बरोबर आहे, कारण की याला ना आपण ज्यावेळेस वाफेवर ठेवतो त्यावेळेस याची साईज अजूनही कमी होऊन जाते, म्हणून काही हरकत नाही. तर बघा, छान असे कट करून घेतलेल्या आहेत मी भेंड्या. मागचा पुढचा भाग कट केलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, मधोमध आपल्याला मसाला भरण्यासाठी एक अशी चीर पाडायची, लाईन पाडायची, कट करून घ्यायचं आहे मधोमध. जास्त आतपर्यंत म्हणजे पूर्णपणे अशी कट नाही करायची, थोडीशी वरच्यावर याला कटिंग करायची, थोडीशी. इकडे बघू शकता, हे अशी नॉर्मल असा कट करायचा. याच्यामध्ये फक्त मसाला भरण्यापुरती याला थोडीशी असं मोकळं करायचं. आणि आता हे सगळ्या करून घेतलेल्या आहेत बघा. सर्व भेंड्याला मी कट करून मधोमध अशी कट केलेले आहेत. हे वांगे वगैरे, दोडका वगैरे पण अशाच प्रकारे बनवला जातो आणि भेंडीसुद्धा अशीच बनवली जाते. तर भेंडीची चव खूप छान लागते आणि भेंडी हेल्दीसुद्धा आहे. आता हे जे शेंगदाणे लसूण आहेत ना, हे आपण भाजून घेऊया. नंतर मी याच्यामध्ये अद्रकसुद्धा ॲड करणार आहेत. काही लोक धने, जिरे वगैरे सगळं असं भाजून मसाला तयार करतात, पण माझ्या चॅनलवर मी नेहमीच अशा सिंपल पद्धतीने आणि खूप छान अशा टेस्टी भाज्या दाखवते मी तुम्हाला, जे आपल्याला कमी वेळामध्ये तयार होतील. हे बघा, आता मी शेंगदाणे ह्या पॅनमध्ये चांगले तापून घेते, म्हणजे भाजून घेते. जोपर्यंत त्याचा रंग चेंज होत नाही तो पण भाजून घ्यायचा. थोडासा रंग चेंज झाला की लगेच आपण लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि मिक्स करून घ्यायचे सर्व. आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये 1-2 अद्रकचे तुकडे टाकायचे आहेत, कारण आपण अद्रक वापरलेलं नाही आहे. हे थोडंसं भाजून घेतलं की मग अद्रकचे तुकडे टाकायचे, कारण अद्रक ही जास्त भाजण्याची काही गरज लागत नाही. हे बघा, लसूण आणि शेंगदाणे भाजले की थोडेसे 1-2 तुकडे अद्रकचे ह्याच्यामध्ये मी टाकून घेते आणि छान फ्लेवर येतो मस्त. हवं तर तुम्ही त्यात तीळ किंवा खोबरंसुद्धा वापरू शकता, धने जिरेसुद्धा वापरू शकता. आता मी सगळं काढून घेते. भाजून झाले छान. आणि एक कढई ते तापत ठेवलेली आहे तोपर्यंत मंद आचेवर. आता हे शेंगदाणे, लसूण आणि अद्रक चांगलं वाटून घ्यायचं आपल्याला. बारीक छोटंसं मिक्सरचं भांडं घ्यायचे, त्याच्यामध्ये थोडंसं किंचित चमचाभर पाणी टाकून याला वाटून घ्यायचे, कारण आपल्याला याच्यामध्ये फक्त थोडासा किंचित असा ओलापणा हवा आहे, अगदी ड्राय नको आहे. हे बघा, मी वाटून घेतले, थोडंसं पाणी टाकलं याच्यामध्ये, त्यामुळं हे मसाला असा पॅक झालेला आहे. आणि जर सुका वाटला असता तर मग मोकळा सुटसुटीत झाला असता, जो भरायला खूप म्हणजे थोडासा टाईम जातो आणि निसटलासुद्धा जातो, म्हणजे पॅक राहत नाही ती स्टफिंग. त्यामुळं थोडंसं किंचित पाणी टाकायचे, अगदी जास्त नाही टाकायचं. हे बघा, जरा मी हे काढून घेते सगळं मिक्सरच्या भांड्यातला मसाला. आणि आपण जी कढई तापत ठेवली होती त्याच्यामध्ये आपण या भेंड्यात सगळ्या थोड्याशा वाफेवर भाजून घ्यायच्या, न तेल टाकता. हे बघा, हे असं भाजल्यामुळं काय होतं, भेंडीमध्ये ना लाळूसपणा खूप असतो, म्हणजे चिकटपणा खूप असतो. तो असं भाजल्यामुळं त्याच्यामधला तो चिकटपणा, लाळूसपणा निघून जातो. आणि मग भेंडी जी आहे ना आपली, ही मोकळी सुटसुटीत होते. आणि अशीच केली ना न भाजता, मग त्याच्यामध्ये तुम्ही नेहमी बघा, हे त्याच्यामध्ये चिकटपणा हा तयार राहतो. त्यामुळे ह्याला भाजून घ्यायची. मग भेंडीची भाजी करा किंवा अशी भरलेली भेंडी करा, याला थोडा वेळ तरी भाजून घ्यायचं, गरम वाफेवर छान असं शेकून घ्यायचं. हे बघा, वाफेवर मस्त याला मी स्टीम दिलेली आहे. आणि याच्यामधला सगळा चिकटपणा, लाळूसपणा सगळं निघून गेला आहे. आणि आता आपली भाजी इतकी छान तयार होणार आहे, मोकळी सुटसुटीत. अजिबात याच्यामध्ये कुठे चिकटपणा, लाळूसपणा राहिला नाही आहे, असं थोडंसं भाजल्यामुळं. आता आपण हे जे वाटण केलं आहे ना, शेंगदाणे, लसूण, अद्रकचं, थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकल्यामुळं हा मसाला एकदम जाम झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण आवडीनुसार मसाले टाकायचे. इथे मी 2-2.5 चमचे
लाल तिखट वापरले. चमच्याची साईज छोटी आहे, काही मोठी नाही आहे, त्यामुळे मी 2-2.5 चमचे वापरले. त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकायचं आहे. सगळे मसाले तुम्ही जे पण डेली रुटीनचे मसाले टाकतात भाज्यामध्ये ते तुम्ही इथं टाकू शकता, म्हणजे गरम मसाले. तर धना पावडर टाकते मी अर्धा 1 चमचा. जिरे जर मसाल्यात नाही टाकले ते इकडे थोडा जिरा पावडरसुद्धा तुम्ही टाकू शकता. त्यानंतर आता इथं मी मस्त गरम मसाला टाकून घेते आणि आपल्याला टाकायचं याच्यामध्ये चवीनुसार मीठ. हे बघा इथे मीठ टाकून घेते थोडंसं. आणि हे सर्व मसाल्यामध्ये हे शेंगदाणे लसूणमध्ये हे सगळे मसाले जे आपण टाकलेत ते सगळे असे पॅक करून घ्यायचे, जेणेकरून काय होतं चारही बाजूनी मसाल्याला छान अशी कोटिंग भेटते आणि चव उतरते. आणि आपल्याला मसाला जो आहे ना तो आपण ओला असल्यामुळं पॅक झालेला आहे, म्हणजे भरता वेळेस अजिबात असा भेंडीमधून हा साईडनी पडला जाणार नाही, अगदी पॅक राहतो. त्यामुळे थोडासा ओलसरपणा ठेवायचा वाटता वेळेस. आता आपण काय करूया, ह्याच्या आपण कट केलेल्या भेंड्यात ना ह्याच्यामध्ये आपण हा सर्व मसाला पॅक करायचा. थोडं थोडं उचलून असं, अगदी जास्त नाही घ्यायचं, थोडं थोडंसं 2 बोटाच्या सहाय्याने याला हलक्या हाताने पॅक करायचं. इकडे बघू शकता मसाल्यामध्ये थोडासा ओलसरपणा असल्यामुळं मसाला अगदी पॅक झाला आहे. आणि हा जर ड्राय असताना तर आत्तापर्यंत भरपूर असा पडला गेला असता आणि पॅकिंग तर राहिलीच नसती मसाल्यामध्ये, स्टफिंग व्यवस्थित राहत नाही मग, त्यामुळे असं पॅक होतो. त्यामुळे थोडासा याला ओलं ठेवायचं. हे बघा छान असं याच्यामध्ये मसाला स्टफिंग पॅक झालेली आहे आणि चारही बाजूने असं पॅक करून घ्यायचा आहे मसाला. हे बघा मस्त झालेलं आहे. आता सर्व भेंड्या मी ह्या मसाल्यामध्ये भरून घेतलेल्या आहेत. इकडे बघू शकता भरपूर असा हा मसाला मस्तपैकी भेंड्यामध्ये भरला गेलेला आहे. छानपैकी कुठेही पडला नाही आहे, कुठेही निसटलेला नाही आहे. आता आपण काय करायचं, एक टमाटर जे आहे ना मी ते कट करून घेतलं आहे. 2-4 कढीपत्त्याचे पानं घ्यायचे फ्रेश आणि आता आपण याला फोडणीला टाकायचं. तर कढाई तर आपण ठेवली आहे. आता याच्यामध्ये आपण टाकायचे थोडंसं तेल. हे बघा थोडंसं तेल टाकले. तेल थोडंसं गरम झालं नॉर्मल की लगेच आपण ह्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकायची. त्यानंतर कढीपत्त्याचे पानं टाकले की 1 टमाटर घ्यायचं, थोडंसं मोठे साईजच कापायचं, बारीक नाही कापायचं. हे बघा कारण आपण ही भरलेली भेंडी करतो, भेंडीची भाजी वेगळी असते, त्याला कांदा मिरची टमाटे अगदी बारीक कापायला लागतात. पण ह्या गोष्टीला म्हणजे भरलेली जी स्टफिंगच्या भाज्या असतात ना त्याला फक्त 1 टमाटर असं कट करून घ्यायचं, 4 भाग किंवा 5-6 भाग अशी करायची. आता हे थोडंसं परतून झालं की याच्यामध्ये चिमूटभर, अगदी चिमूटभर हळद आणि मीठ टाकायचं. हे असं भेंडी टाकण्याच्या अगोदर तुम्ही हे तेलामध्ये हळद मीठ टाकून घेतलं ना इतका मस्त चव येते भाजीमध्ये. म्हणजे जर कदाचित आपल्याकडून मसाल्यामध्ये मीठ कमी पडण्यात आले असेल तर हे हळद आणि मीठ टाकल्यामुळं एकजीव होऊन जातो. आणि हे उरलेला जो आपला मसाल्याचा स्टफिंग आहे तो सुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं परतून घ्यायचं तेलामध्ये हळद मिठासोबत. थोडंसं किंचितच टाकलं आहे, जास्त नाही टाकलं. आता आपण हे सगळ्या भेंड्या ज्या आपण भरून घेतल्यात मसाल्यामध्ये त्या सगळ्या ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि मंद गॅसवर हलक्या हाताने थोडंसं असं चमच्याला तेल लावून, म्हणजे कसं सहजपणे असं मिक्स करता येतं. हे बघा असं हळूहळू याला मिक्स करून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून झालं की आपण याच्यावर झाकण ठेवायचं. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की भेंडी फक्त वाफेवर होते, म्हणून याला थोडा वेळ फक्त 5-6 मिनटं बस मंद आचेवर द्यायचं आणि अधूनमधून थोडंसं चेक करायचं. आता मी चेक करते. ते बघा मस्त वाफा तयार झालेला आहे आणि या वाफ्यावरच ही भाजी तयार होती. चमचमीत झणझणीत अशी ही आपली मसाला भेंडी म्हणजे भरलेली भेंडी तयार होत आहे. आता छान असं पुन्हा एकदा मी एकजीव करून घेते, म्हणजे कसं चारी बाजूनी चांगल्याला शेक भेटेल. आता परत मी झाकण ठेवून पुन्हा एकदा चेक करते. तर आता आपली ही भेंडी जी आहे ना ती परफेक्ट तयार झालेली आहे. बघा मसाला खाली चिटकला असल्यामुळं भेंडी तयार झालेली आहे. थोडासा हे बघा सुटसुटीत आणि गरमागरम अशी ही झणझणीत भेंडी तयार झाली. आता मी थंड करून घेते आणि मग आपण याला सर्व करूया.
इकडे बघू शकता थंड केलेली आहे नॉर्मल भेंडी. आणि आपली भेंडी बघा मसाल्यातली भरलेली भेंडी अशी सुटसुटीत झालेली आहे. इकडे बघू शकता बघा मोकळी सगळ्या भेंड्या जसा मोकळ्या सुटसुटीत पडून जातात बघा, कुठेच एकमेकाला चिटकत नाही आहेत. म्हणजे आपण भेंड्या ज्या भाजून घेतल्यात ना त्यामुळे अगदी सुटसुटीत असा हा भेंडी मसाला तयार झाला आहे. भरलेली भेंडी आज मी बनवलेली आहे, छानपैकी अशी तोंडाची चव वाढवणारी अशी मसालेदार आणि खूपच अशी टेस्टी भाजी लागते ना एक खात्या वेळेस गरमागरम रोटीसोबत, किंवा तुम्ही अशी भाजी टिफिनलासुद्धा नेऊ शकता आणि मस्त लागते. शेंगदाणे लसूण अद्रकचा छान फ्लेवर येतो याच्यामध्ये आणि झणझणीत चमचमीत. जर तुम्हाला काही खाऊ वाटलं तर मसाला भेंडी नक्की ट्राय करा, खूप आवडीने खातात. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.